हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आहे फ्लॅटच्या गणेश पूजनाचा दिवस आणि आजच दुपारी जाणार आहोत सगळे कोवाडला। थांबा, इथून अगोदर हा खड्डा आपण पार करूयात कारण पाणी साठलंय पूर्ण। आणि आम्ही दोघेही आता निघालोय फ्लॅटकडे। क्लिनिंग तरी काल रात्रीच करून घेतलं, काल परवा 2 दिवसामध्ये। आता थोडंसं हे सामान नेऊन ठेवणार आणि रांगोळी बाकीच थोडंसं जरासं आवरून येतो, म्हणजे कसं भटजीबू आले की त्यांना बरं सगळं आवरायला, आणि येऊन मग आंघोळ करून आवरून आम्ही निघतो। थोडंसं लादी फडका करून येऊयात। मजदूर कॉर्पोरेट हे पण आज चाललेत, यांची सुट्टी संपले, कशी सुट्टी घेऊन आलेले भांडून बिंडून। फ्लॅटवरील सगळी स्वच्छता आवरली आणि घरी येऊन मग मी तयार झाले। सचिन तयार होऊन पुढेच गेले होते कारण भटजी जे आहेत ते आले होते पूजा मांडण्यासाठी, त्यामुळे त्यांना पुढे जा म्हटलं। मला आवरायला उशीर झाला आणि ही आपल्या कलेक्शनमधली ग्रीन महेश्वरी आहे। इथे गणेश पूजा जी आहे ती मांडलेली आहे। हेच भटजी राजश्रीच्या वास्तुशांतीच्या वेळी होते आणि खूप छान, म्हणजे त्यांचं पूजा मांडण्याची पद्धत मला आवडली होती। आणि त्यांचं म्हणणं कसं की जे आहे त्यामध्ये पूजा करायची, जास्त काही त्याने एक्स्ट्राचं सांगत नाही। आणि एवढी गडबड आम्हाला होत होती की त्याच्यात टोपी आणायचं विसरले मी। दोघंच आम्ही आलो होतो आणि आरव आला होता, बाकी सगळेजण आवरत होते। राजश्रीची आदल्या दिवशी तब्येत बिघडली होती, तिला खूप ताप आला होता, त्याच्यामुळे तीही लेट न उठली होती। मम्मी आणि आई घरी होते आणि ह्या फ्लॅटची वास्तुशांती हवन झालं होतं, त्यावेळी सगळेच जण होते। आणि आत्ताच राजश्रीची वास्तुशांती होती तेव्हा पण सगळे येऊन गेले, त्यामुळे गणेश पूजन मी थोडक्यात आवरायचं ठरवलं होतं। कारण इथे तर मी राहणार नव्हते ना, की म्हणजे पूर्ण म्हणजे शिफ्टिंग व्हायचा विचार असं काही नव्हतं, त्याच्यामुळे विचार केला की फक्त एक गणेश पूजा करूया आणि त्याच्यानंतर जे कोणी इथे भाडोत्री येतील त्यांना देऊया। त्याच्यामुळे मी फक्त मोजक्याच लोकांना सांगितलं होतं, जिथे माझ्या काही मैत्रिणी होत्या ज्या कोल्हापूरमधल्याच आहेत, आणि त्याच्यानंतर जे येऊ शकतील, कारण एक कोल्हापूर ते गाव हे अंतर जवळजवळ 3.5 तासाचं आहे, त्यामुळे तेवढा खूप हे जातो वेळ, आणि काय सगळेच जण अवेलेबल होतील अशातली गोष्ट नव्हती। त्याच्यामुळे मग मी मावशी येणार होती, गावाकडून गाडी केली होती, आणि त्याच्यानंतर बाबा, ताई, दाजी म्हणजे सचिनचे जे दाजी आहेत ते, हे सगळे एका गाडीतून येणार होते गावाकडून। तर मामा मामींना जायला लागलं कुठंतरी बाहेर, बहुतेक जाणार होते, तर ते तिकडे गेले। ओम कलशानां गंगासिंधुगोदावरी कावेरी महेंद्रधनया चरमण मध्यवेदिकाचे प्रावेतमध्ये महासुमति ख्याता श्रेखंडे पूर्णाधुने समुद्रसहिताम हरि ओम सप्तदीप वसुंधराभ्यो नमो नमः। हरि ओम कलशानां गतभ्यो नमः। हरिद्रम सकल सौभाग्यभ्यो नमः। अलंकारादि अक्षतम समर्पयामि। अक्षराने हरि ओम पंचामृत स्नानं समर्पयामि। सर्वदेवतांनी पंचामृताची पहिली घालायची। ओम पंचामृत स्नानं समर्पयामि। हरि ओम देवताभ्यो नमः। एक पहिली अर्पणेची घालायची। हरि ओम देवताभ्यो नमः। नाना पुष्पाणि समर्पयामि। जल स्नानानि तीर्थानि जलदेभ्यो नमः। सर्व तीर्थानि स्वरूपाणि देवताभ्यो नमः। हरिद्रं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। नाना पुष्पाणि निरतभ्यो नमः। द्रवं गुरुं समर्पयामि। हरि ओम नाना परिमल पुष्पाणि समर्पयामि। हरिद्रं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। हरि कुंकुमांचे हरिद्रं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। हरि ओम देवताभ्यो नमो नमः। श्री सत्याय श्री कलशता स्थापनार्थे पूजनं करिष्ये। कलशराणि पुनः नारायण। हरि ओम नारिकेलं हरि ओम श्रीमंतश्री असं। मम्मी मध्ये मध्ये फोटो पण काढतोय मम्मी। ओम कलशस्थापनार्थे पूजनं करिष्ये। नाना परिमल पुष्पाणि समर्पयामि। खंडोबा स्मरण करा।
हरि ओम देवताभ्यो नमः पुष्पाणि समयामि खण्डवाय देवताभ्यो नमः महालसापहाय देवताभ्यो नमो नमः रिद्धिसिद्धिसहितां देवताभ्यो नमः सोमखण्डवानां देवताभ्यो नमः हरिद्रं सर्वसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि नानापरिमलपुष्पाणि समर्पयामि। त्या खंडवाला विडा ठेवलेला आहे तुमची ग्रामदेवता कुठली आहे? ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते प्रार्थना करा। हे दीपक करा आमच्या जीवनातील अज्ञानमय अंधकार निघून जाऊ दे, ज्ञानमय प्रकाश सतत देवत राहू दे, जीवनामध्ये सुख शांती समाधान लाभू दे। हे दीपक करा तुझ्या कृपेने आमच्या घरामध्ये सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे, हरिद्राची राय लढू दे। तुझ्या कृपेने दीपक करा जीवनामध्ये सुख शांती समाधान आहे त्याच्यामध्ये वृद्धी होऊ दे। हे दीपक करा आरोग्य ऐश्वर अभिप्राप्ती दे, तसेच माझ्या वंशाचा दिवा सतत वाढत राहू दे, तेवत राहू दे। ही कृपा कुठे जाऊन जमिनीमध्ये टेकायची। ओम पृथ्वीमंत्रस्य अनुष्ठगंधात्मनात्मकदेवता ओम ऐं बीजमतभ्यो नमः ओम श्री पृथ्वीमंत्रस्य तभ्यो नमः ओम भूमि विनकारस्य गच्छन्तु शिवेता पद्मानि भूतानि विशाचसर्वदिशाभिरतं पूजा कर्म समारंभे दिशगन्यासः ओम भूमि देवताभ्यो नमो नमः। त्या जमिनीत तिथे स्वस्तिक काढल्यामध्ये त्याच्यावर हळदी म्हणायचं हरधन सगळं सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। माझं कुटुंब फिरत असतो या ठिकाणी भूतबाधा पिशाच बाधा कर्णीबाधा शंकिनी डंकिनी अनेक प्रकारच्या पीडा आहेत त्याच्यापासून माझ्या कुटुंबाचं संरक्षण तर मला या कार्यामध्ये कुठलेही यश दे। आम्ही तुझं सतत स्मरण करत आहे। हरि ओम पृथ्वीमंत्रस्य तभ्यो नमः अनुपष्टितभ्यो नमो नमः विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो पृथ्वी प्रचोदयात्। हरि ओम भूमिदेवताभ्यो नमो नमः नमस्करोमि। भूमिदेवतेची प्रार्थना केली, कुलदेवतेची प्रार्थना केली, कुलस्वामिनीची केली, ग्रामदेवता केल्या, गणपतीचं पूजन केलं, प्रतिष्ठापना केली। अशा तऱ्हेनं आपल्याला आता हे सगळ्या देवतांचा एक नारायण द्यायचा। हरि ओम नारायणाय पुष्पाणि समर्पयामि हरिद्रं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। इति देवताभ्यो नारायणाय पुष्पाणि समर्पयामि। मूर्ती दर्शन मात्र मान कामना पूर्ती जय देव जय देव। दीर्घमायुः। हरि ओम तद्भ्यो नमः। हरि ओम शमस्वपरमेश्वर श्रीमन्महागणपते। हरि ओम धर्म समृद्धिस्तु कर्म समृद्धिस्तु आरोग्य समृद्धिस्तु ऐश्वर्य समृद्धिस्तु। हरि ओम पुत्रांदे धनांदेहि सर्व कामना प्रवचनभ्यो नमो नमः। सर्व कामना मनोरथ सिद्ध्यर्थम श्रीमन्महागणपते महापूजनं करिष्ये। हरि ओम प्रार्थना पूर्वक नमस्करोमि। आरोग्य ऐश्वर्यं दीर्घमायुः 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 शुभं भवतु। अकालमृत्युर्णं सर्वव्याधिविनाशनं देवताभ्यो नमो नमः। हरि ओम श्री सत्यनारायण संपरिवाराय पंचामृतनैवेद्यं समर्पयाभ्यो नमो नमः। रघुनाय कावाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रथमदभ्यो नमो नमः। श्रीमन्महागणपते नमः। पाणी घालून तोडून गणेश पूजा आवडलेली आहे आणि हे सगळे लोक आता आलेले आहेत। आम्ही आवरून इथे पटपट भटजीला जायचं होतं लवकर त्याच्यामुळे राजेश्री मॅडम तिच्या पूजेला मी आजारी, माझ्या पूजेला ती आजारी, तब्येत बिघडलेली, फिट्टम फिट केला गया। मावशी ते यायला लागत, अजून सासरे बुवा ताई दादा सगळे यायला लागत। आम्ही पूजा लवकर आवरून घेते कारण भटजीला जायचं होतं साखरपुड्याला, त्यामुळे आम्ही सगळी बसलो। छान झाली पूजा। आज पावसाने पण उघडीच दिले, थोड्या वेळ मला संध्याकाळी निघणार सगळे गावी। झालंय गाडीकीचं घर झालं, त्या लेकीचं घर झालं। मी बहुत खुश हूँ, मैं बहुत खुश हूँ, बहुत खुश हूँ खरंच। पोरगा बाकी आहे किंवा अजून नाही, विनूचं एवढं झालं का नाही? पोरगाचं बी घर व्हायला पाहिजे। गंगेत झालं, काशी घर कुठं पाहिजे? कोल्हापुरातच। काशीला जाणार पुणे कोल्हापूर दोन्हीपैकी कुठे दिलं? कोल्हापुरातच। तिघांची एका तिघांची वरले झाले का नाही? समाधान म्हणजे लेकाचं एवढं बंगल्याचं नावच ठेवायचं समाधान। ओरखडे गेलेले होते। आरामच्या बंगल्याचं नाव गीताई ठेवणार आहे।
सगळ्यांचंच नाव ठेवलं. गीताई आणि शांताई. शांताई होय, शांताई गीताई. त्यानंतर माहेरचा आहेर करतात आपल्याकडे. ताई दाजी पण आले होते, त्यांनी पण दाराचं तोरण जे आहे ते घेऊन आले होते. त्यांची हाऊस होती, म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे करूयात. मला आवडत नाही आहे, मला आहेर आवडलेलं मला आहेर आवडलेलं नाव वहिनी नाही घेतलं मला. राजीबाई मी जर इडिटेड असतो तर मग टाकलं असतं. पदर कुठे आहे? गेलं की आता. अरे बहिणाबाईचा माल बहिणाबाईचा हात पोचत नाही. जगदंब जगदंब. पाय इकडे दे का? पाय तुला द्यायचे, मग तू पाय पडणार. पाय चला म्हणजे मान आहे बहिणीचा. तोरण घेऊन आलीच आहे, हिरेवाला नारळ. बरं. म्हणजे दाजीच बरे मग तुझ्यापेक्षा. तोरण बिरण आणले. बसूनच बरं असतंय व्यवहार. तिकडच किती काय बाबा आले तिथून. राजश्री हे कुठे क्लिक करायचं याच्यात खरा. हे बघ ह्याच्यावर झाले झाले की आले की नाही मी आधी बघितलंय. मी म्हणलं की कसं पॅक करून दिलं. आणि आरवला घ्या ना तिथं. अरे आलो. काय पण काय उगाच हा असू दे. साडीच पाहिजे. अरे उभं राहा इथे. हे उभं राहा, मध्ये उभं राहा. घर मालक. घर मालक धरा. धरा की. असं पकडतो. अरे कुठे समोर बघायचं. छान छान मस्त आले. अभिनंदन. थँक्यू. नवीन मालक. मालकीण.
बरेच दिवस झाले त्यांना. त्यानंतर आम्ही म्हणजे पहिली 1-2 पंगत उठल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. माझ्या साईडला या माझ्या मैत्रीण आहेत ज्या माझ्या सिनियर होत्या. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आहे साईडला शर्विल. त्यानंतर मम्मी वगैरे आणि अजून एक मैत्रीण आहे ती पण थोडी लेट आली नंतर. आणि माझं ह्या मोबाईलमधला पूर्ण जे स्टोरेज आहे ते भरलं होतं त्यामुळे काही क्लिप्स मला ॲड करताच आल्या आणि त्यामुळे व्लॉग पण तुम्ही लेट बघताय की काही क्लिप्स मी कुणाकुणाच्या मोबाईलमध्ये घेतल्या होत्या कारण एवढं भरलं होतं याच्यामध्ये सगळे क्लिप्स आणि हे ते. त्याच्यामुळे मग फार मला उशीर झाला हा व्लॉग एडिट करायला. त्याच्यानंतर हे जे तुम्ही बघतायत ह्या सगळ्या तर मध्ये एक ब्लॉग मी शेअर केला होता. त्यांच्या घरी मी गेले होते ज्या ब्लू साडीमध्ये आहेत आणि मी त्यांच्या घराबद्दल सांगितलं की उत्तम घर, इंटेरियर उत्तम केलेलं आहे आणि ते खूप आवडलं होतं. मग त्यांनाही मी पूजेला बोलवली होती आणि तो मुलगा ज्यांना तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं होतं मग ह्या तिघी बहिणी आणि त्यांची भाऊजाई जी आहे ती आली होती इकडे पूजेला. जेवायला बसतं भूक लागली मग रेकॉर्डिंग भरलंय. सगळे पाहुणे मंडळी मित्रमंडळी जेवून गेल्यानंतर उत्तर पूजा ही त्याच दिवशी करायची होती. त्यामुळे 3:30च्या दरम्यान भटजी जे आहेत ते परत आले होते उत्तरपूजा करण्यासाठी आणि त्यांनी उत्तरपूजा करून घेतली. मला पूजेचं त्यांचं विधी किंवा ते पार पाडण्याच्या ज्या आहेत त्या पद्धती मला खूप आवडल्या होत्या आणि छान वाटलं. म्हणजे अगदी व्यवस्थित पूजा झाली आणि प्रॉपर कुठे असं गडबड गोंधळ न करता आणि मंत्र हे ते छान झालं, मस्त वाटलं. कारण पूजा करताना असं सारखं गडबड गोंधळ असेल ना की हे करा ते करा हे आणा ते आणा तर ते असं वाटत नाही, मनाला ती शांतीच मिळत नाही की अरे पूजा व्यवस्थित झाली असं. पण त्यांची पद्धती मला चांगली वाटली, म्हणजे बऱ्यापैकी छान वाटली. कुठलाही जास्त असं तामझाम किंवा हे नाही. आता मी तिथला आवरून सगळं निघाले. राजश्री इकडे, बाबा तिकडे थांबलेत. दूध घेऊन जायचं जाताना, चहा तिथे करून निघायचं. ते बघू मम्मी काय म्हणजे थांबणार आहे काय करणार आहे. काल आम्ही सगळे आलो आणि तुम्हाला सांगते म्हणजे अशा पद्धतीने सगळे आलोय ना आणि भरपूर म्हणजे हेक्टिक झालेलं. 4-5 दिवस तरी प्रचंड हेक्टिक गेलं आणि आल्यानंतर मग थोडा वेळ म्हणजे मी मोबाईल हातात घेतलाच नाही, एवढं सगळ्यांना त्रास पण आलेला आणि नुसती धावपळ झाली. त्यात पाऊस थांबला नव्हता. आता 2 दिवस पाऊस थांबलाय पण मळब आल्यासारखं वातावरण आहे आणि थंडगार आहे पूर्ण वातावरण. मग त्याच्यामुळे मग काही केलंच नाही सकाळपासून. मग माहेश्वरीचं न्यू कलेक्शन आलेलं आणि खूप छान म्हणजे नवीन कलेक्शन स्टार्ट केले. तर त्यातले पहिले एक पीस जे होते ते मॅन्युफॅक्चररनी पाठवलेले की तुम्ही दाखवा म्हणून. मग मी एक लाईव्ह घेतला मावशीच्या घरी जाऊन, कारण मावशीच्या घरी लाईट्स खूप चांगल्या आहेत. तिथे लाईव्ह एक घेतला आणि तो खूप जणांनी पाहिला पण असेल इंस्टाग्रामवरती. त्याच्यावर एक लाईव्ह पण मी शेअर केला, प्लस फोटो पण टाकलेत. ह्या साडीमधला पण फोटो टाकला. ही महेश्वरीमधली लोवेस्ट कॉस्टमधली साडी आहे, तर ती आज नेसली होती. ते पण हे झालं फोटोज, तिथंच वेळ गेला मावशीकडे जास्त. त्यामुळे घरी आले आता, मग थोडं बाकीचं म्हणजे बुकिंगची कामं बघत बसलेले, कारण 4-5 दिवसामध्ये अजिबात रिप्लाय करायला वेळ मिळाला नाही. काय रे बाळ काय? आणि त्याला आता हे घेऊन दिलं, बॅट आणि हे घेऊन गेलं, तो खेळायला लागला बाहेर आरव. तर ते सगळं आवरून आता मम्मी विनूचं काय आता वर्क फ्रॉम होम आहे, दळपानाला गेलं. मम्मीने विनू गाडीवरून, आई आहे बाहेर भाज्या वगैरे नीट करते. मी म्हटलं आतमध्ये येऊन आतला आवरते कारण पसारा खूप पडलाय कपड्यांचा. तर व्लॉग्स, कालच्या व्लॉगला उत्तम प्रतिसाद, म्हणजे मागच्या आधीच्या व्लॉगला उत्तम प्रतिसाद दिलाय तुम्ही, जो वास्तुशांतीचा मी टाकला होता. आणि बऱ्यापैकी उत्तरं देता आली कमेंटला, बऱ्यापैकी राहिली. परत आता एंड करूयात. आणि एंडिंगला एक प्रश्न खूप जणींना असेल की धनश्री आधी एक घर घेतलं होतं त्याचं काय झालं, त्याचे अपडेट काही दिले नाहीत. कारण 1-1.5 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की मी कोल्हापूरमध्ये घर घेतले, कारण तेव्हा आमचा शिफ्टिंग व्हायचा प्लॅन सुरू होता आणि तेव्हा घेतलेलं. आणि त्याचं फर्निशिंगचं काम पण थोडंसं असं सगळ्या गोष्टी मी शेअर केल्या होत्या. सचिनच्या नावावर घ्यायचं, काही गोष्टी मी खूप साऱ्या शेअर केलेल्या आहेत. तर तेव्हा ते सगळं पक्क झालं होतं. पण मी एक गोष्ट सांगते की जोपर्यंत एखादी गोष्ट कंप्लीट होत नाही तोपर्यंत ती शेअर कधीच करायची नाही, नाहीतर ती कधीच कंप्लीट होत नाही. तसंच काहीसं झालं, त्यामुळे त्याच्याबद्दलचे काहीच अपडेट मी मध्ये दिले नाहीत. मला कधी कधी कमेंट यायच्या की काय झालंय, काय करतं. मी सांगायचे की रेंटनं दिलेलं आहे किंवा असं आहे, पण त्या गोष्टी अजूनही पूर्ण व्हायच्या आहेत, कंप्लीट व्हायच्या. त्यामुळे त्यांचं काहीच मी अपडेट दिलेलं नाही. एकटीने मला आज कमेंट टाकली इंस्टाग्रामवरती की तो जे घर घेतलं होतं त्याबद्दल अपडेट काय दिलं नाही, तो काय स्टंट होता का. तर
यूट्यूबवरती मला एवढं तरी मी आहे मॅच्युरिटी की जर मी काही गोष्टी घेतल्यात आणि त्या मला दाखवाव्याच ऑनलाईन जर मी घेतलेला आहे, ऑनलाईन मी सांगितलेलं आहे सोशल मीडियावरती, तर त्या कधी ना कधी मला दाखवाव्या लागणारच आहे. जेव्हा राजश्रीचं घर घ्यायचा मी डिसिजन घेतला, तो एका दिवसात झालेला डिसिजन होता. राजश्रीने घर घेतलं आणि त्याच्यानंतर हे घर ती विकणार होती. मग अचानक तिने विचारलं की दुसऱ्या कोणाला घेण्यापेक्षा तुम्ही घेणार काय, इन्व्हेस्टमेंट म्हणून बघणार काय. मग 1 ते 2 दिवसामध्ये हा डिसिजन घेतला, कारण कागदपत्र क्लिअर होते, राजश्रीचे ओळखीचेच आहे, त्यामुळे काहीच इश्यू येणार नव्हता. त्यामुळे ते पटकन घेतलं आणि तिला पण सारखे विचारणार म्हटल्यानंतर ही गोष्ट आम्ही सांगून टाकली की मी घेतलेलं आहे ते घर आता आणि मी ते रेंटनं देते. त्याच्यामुळे अगोदरच्या घराचं काय झालं, त्याची गणेशपूजा का नाही केली किंवा काय, तर त्या गोष्टी अजूनही अशा अधांतरीच आहेत. काही गोष्टी त्या अशा काय म्हणतात त्याला आता सांगू पण शकत नाही, कारण आता मीच परवा त्यांच्या घरी गेले होते, तर त्यांच्या घरी जवळजवळ त्यांनी सांगितले, त्यांनी जेव्हा तिथे घर बांधायला घेतलं तर जवळजवळ 4 वर्ष कंप्लीट झाली त्यांना सगळं पूर्ण क्लिअर करायला, मनासारखं सगळं इंटेरियर करून गेलं, कारण ते अप्रतिम बांधलेलं आहे घर, खूप मस्त बांधलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही खूप स्लोली आणि विचार करून सगळ्या गोष्टी केल्या. तर काही गोष्टी अशा आहेत ज्या मी मला सोशल मीडियावरती सांगू इच्छित नाही. त्यावेळी मी सांगून मूर्खपणा केला असं मला वाटतंय. जेव्हा कंप्लीट झालं असतं तेव्हाच सांगितलं असतं तर बरं झालं असतं, कारण काही जणांना असं वाटू शकतं अरे ते स्टंट केला किंवा हे. तर एका दिवसाचे व्ह्यू मिळणार, तर व्ह्यू मिळून एका दिवसाचे जर लाखभर व्ह्यू मिळाले तर मिळून किती मिळणार आहेत. त्याचा आरपीएम चांगला असेल तर मिळतील 4-5 हजार रुपये, आरपीएम चांगला असेल तर 2,000 पण मिळेल. तेवढ्यानं काय होणार आहे, काहीच नाही. एवढ्या गोष्टी येते की कंटिन्युअसली मला तो आरपीएम कंटिन्युअसली मला त्याचे पैसे मिळणार तसं नाही. एका दिवसाचीच व्ह्यूज जातील जाऊन जाऊन, त्याचा एवढा मोठा काही फायदा होणारच नाही अजिबात. तर ते तसे व्ह्यूज स्टंट करायची मला अजिबातच गरज नाही, कारण कसं आहे माहिती आहे, एवढं मला ते माहिती आहे की एखादी गोष्ट आपण सोशल मीडियावरती सांगितली की ती कंटिन्युअसली पाठपुरावा लोक त्याचा करतात आणि लोकांना तो हक्क पण आहे की त्यांना जर आम्ही एखादी गोष्ट सोशल मीडियावरती दाखवली तर त्यांनी त्याच्याबद्दल आम्हाला विचारणार काही ना काहीतरी गोष्टी आणि ते उत्तरं द्यावे लागणार. तर ते असं झालेलं आहे की त्याबद्दल मी अजूनही काही सांगू शकत नाही. जेव्हा ती गोष्ट कंप्लीट होईल तेव्हा ती सांगणारच आहे आणि ती तुम्हाला कळेलच. तुर्तास हे जे घेतलेलं आहे नवीन, हे घेतलेलं आहे म्हणजे ते पण घेऊ शकतोय, असं नाही की घेतलंच नाही किंवा काय नाही. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू कळतील, हळूहळू मी सांगत जाईन. काही टेन्शन घेऊ नका कुठल्या गोष्टीचं. फक्त एवढंच मी केलं की एवढंच मलाही म्हणजे जे कोणी समोरचे लोक असेल त्यांना सांगायचं की जेव्हा आपण काही गोष्टी ठरवतो ना तर त्या कंप्लीट झाल्याशिवाय कधीच डिस्क्लोज करू नये, कारण त्या कधीच पूर्णत्वास जाण्यासाठी म्हणजे सोपा मार्ग होत नाही, अडथळे खूप येतात. तर शेअर करेन, नक्कीच लवकरात लवकर शेअर करीन ते जे काही आहे ते. पण कोल्हापूरमध्ये अजून तरी आम्ही शिफ्ट होत नाही आहोत. जेव्हा शिफ्ट व्हायचं तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील, निवांतपणे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन आणि तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही असं आहे. सो कुठलेही निकष असे लावू नका की असं झालं असेल तसं तर काही नसतं. मला माहित आहे हे घेऊ शकतोय ते करू शकतो. जर मी मुंबईमधलं चाळीतलं घर जर लपवलेलं नाही की मी चाळीत राहते हे लपवलेलं नाही तर बाकी गोष्टी मला लपवायची पण काहीच गरज नाहीये. पण जेव्हा मला सांगायचं तेव्हा मी नक्कीच सांगेन तुम्हाला. सो चला आजचा व्हिडिओ जो एंड करते, नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटू, तोपर्यंत बाय बाय.